पण वशीला लावला, पण माझी सगळी मेहनत पाण्यात गेली। आता आपल्या अथर्वला जर मोठ्या शाळेत घालायचं म्हटलं तर पैसे कमवायला नको, आणि आता ते पैसे मलाच कमवायला पाहिजेत, तर आपला अथर्व मोठ्या शाळेत जाईल। दीपी, तू काय लहानपणी गुडघ्यावर पडलेलीस काय ग? हो, उगाच काहीतरी बोलू नका काय, आणि काय खोटं बोलते हो मी? हे बघा, मी आता तुमच्या बरोबर ऑफिस मध्ये येणार आहे, तुमच्या खुर्चीच्या शेजारी खुर्ची टाकणार आणि बसणार, आणि जर का कोण सही मागायला आला तर त्याला सांगणार आधी 10,000 टाकायचं, मग सही घ्यायची। हा, तुमच्याच्यानं काही लाच घेणं होत नाही, आता मीच घेते। हे बाई, जरा शांत बस, पास झाला आता तरी की कन्फर्म झालंय तू लहानपणी गुडघ्यावर पडलीच होतीस। तुला काय वाटतंय ग, मी त्या ऑफिस मध्ये एकटा काम करतोय, माझ्यावर बॉस असतोय तिथं, त्याला काय सांगणारस तू? असेल की, तुमचा बॉस आहे, माझा काय संबंध, जाते मी। थांब 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 थांब, दीपी खरं सांग, तू का करायलास असं? कारण तुम्ही काय करत नाही की नाही म्हणून करायला लागल्या, मग तुम्ही काहीतरी करा, मी काय नाही करत। बरं ठीक आहे, मी काय करायचं ते कर, तू कृपा करून तू काय करू नकोस। एक नोकरी आहे तेवढी तर शिल्लक राहू दे बाई। मी ऑफिसला चाललोय, तू पण निघतेस? हा आई, मी निघते ग, चालले ग मी। सावे, हे दे डबा, आणि बघ रोज उपाशी पोटी जातेस, आज जरा येळ आहे तर थोडस खाऊन जा की 2 घास। अगं कुठे येळे, आधीच उशीर झालाय, तो मुजुमदाराचा डायनोसॉर बसला। म्हणजे सॉरी अगं, ते काय झालं, ती रीना ती सारखी डायनोसॉर डायनोसॉर बोलती ना, त्यामुळे ते माझ्या तोंडात बसलं बघ। नाही, पण मुजुमदारांचा डायनोसॉर म्हणजे? त्याचं काय आहे, आता जिथं कुठं असं त्रास देणार कोण असेल ना, त्याला आम्ही डायनोसॉर म्हणतो, आणि जास्तच त्रास देणार असेल ना तर त्याला आम्ही मुजुमदाराचा डायनोसॉर बोलतो। आता मी जर अशी रोज लेट जायला लागले तर लेट मार्क लागेल ना, आणि लेट मार्क लागला ना तर मग ते पगारातनं पैसे कापतील, आणि पैसे कापले तर मग EMI कसं भरणार ना, आणि मग EMI नाही भरला तर मग तो मुजुमदारांचा धैर्य तो येईल, मग शाळा द्या असं म्हणत। हा, म्हणून ते